शब्दांची रत्ने करुणी अलंकार तेने विश्वंभर पूजिला. या अभंगाला जणू रामचंद्र पंतांनी सार्थकताच बहाल केली आहे. हिंदवी स्वराज्याची गुढी उभारणाऱ्या महापुरुषाचा ते फार सुंदर गौरव करतात. ते लिहितात, दक्षिणेत आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, या विरहित लक्ष लक्ष स्वारांचा मोगलशाही, इंग्रज, पोर्तुगीज, डच, सिद्धी या सगळ्या पराक्रमी आणि बुद्धिवैभव असणाऱ्या कोणाचीही गणना न धरिता कोणावरी चालून जाऊन तुंबळ युद्ध करून रणास आणले, कोणावरी छापे घातले, कोणाचे परस्पर कलह लावून दिले, कोणाचे मित्रभेद केले, कोणास परस्पर दगविले, कोणास एकांगी करून पराभविले, कोणाच्या दर्शनास आपण होऊन गेले, कोणास आपल्या दर्शनास आणले. जलदुर्ग आश्रयित होते, त्यास नूतन जलदुर्गच निर्माण करून पराभविले. ऐसे करून ज्या ज्या उपाय जो जो शत्रू आकळावा त्या त्या उपाय पदाक्रांत करून साल्हेरी ऐवंतापासून चंदेरी कावेरी पर्यंत निष्कटंक राज्य संपादिले. 96 कुळी मराठ्यांचा उद्धार केला. सिंहासनारूढ होऊन छत्रपती म्हणविले. धर्मोद्धार करून देवधर्म गो ब्राह्मण यांचा संरक्षण केला. केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली. औरंगजेबासारिखा महाशत्रू स्वप्रताप सागरी निमग्न केला. ते हे राज्य भगवंतांच्या आज्ञेवरून जसं ब्रह्मदेवानी या सृष्टीचा निर्माण केला, तेच कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. जय शिवराय.